पावसाच्या संदर्भातील बातमी आहे। खेडमधील जगबुडी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे। नदीचं पाणी लोकांच्या घरापर्यंत पोहोचलंय आणि खेड तालुक्यामध्ये सध्या मुसळधार पाऊस बरसतोय आणि त्याचमुळे खेड प्रशासन अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय आणि प्रशासनाकडून खबरदारी सुद्धा सध्या घेण्यात येते। तर रत्नागिरीच्या खेडमधील जगबुडी नदीने धोक्याची पातळी गाठलेली आहे। नदीचं पाणी लोकांच्या घरापर्यंत पोहोचलंय आणि खेड तालुक्यामध्ये सध्या मुसळधार पाऊस बरसतोय। कोकणामध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळतो आहे। मंडणगड पाठोपाठ खेडला देखील आता पुराचा धोका आहे। खेडमधल्या नारंगी नदीची जर परिस्थिती पाहिली तर नारंगी नदीची पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। नारंगी नदी जर पात्र पाहिलं ही नदीच्या पात्राबाहेर नारंगी नदी आलेला आहे। धोका पातळीपेक्षा जास्त ही नारंगी नदी सध्या वाहते आहे। आपण हे चित्र पाहिलं तर नारंगी नदीचे विस्तीर्ण पात्र जर आपल्याला पाहिलं तर ही नारंगी नदी पात्राबाहेर वाहते आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूरजन्य परिस्थिती झालेले चित्र सध्या पाहायला मिळतं। या ठिकाणी शेती आहे आणि भातशेती ही पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे। तर खेडमधील जगबुडी नदी देखील ही सध्या धोका पातळीवर वाहते आहे। पावसाचा जोर अद्यापही कायम आहे। असाच पाऊस राहिला तर खेडमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते। खेडच्या बाजारपेठेमध्ये देखील पाणी शिरू शकतं। सध्या ही परिस्थिती या ठिकाणी खेडमध्ये पाहायला मिळते। अमोल कले, साम टीव्ही, खेड, रत्नागिरी।